लागली का रे झोप माईला? लागली चा पण झोप नाही, ग्लानी येते. आणि ग्लानी आजारपणाची नाही, मनाला लागलेल्या झुरणीची आहे. आदित्य, मला कळतंय मी काय बोलतोय, है ना? आपण गावाला राहायला जाऊया असं म्हणाली ती. अरे हो, पण तिच्या या घरावर हातोडा पडणारे म्हणून गावाला जायचंय तिला. अरे तसं नाहीये ते. ना प्लीज, तुम्ही तरी सारवासारव करू नका. तुम्ही सगळा निर्णय आमच्यावर सोपवून आयुष्यात पहिल्यांदाच माईच्या निर्णयाची पर्वा न करता स्वतः एका प्रश्नापासून दूर गेलात. मला हे पक्क माहितीये की तुम्हाला दोघांनाही रिडेव्हलपमेंट नकोय. नाना, तुम्ही सगळ्यांशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतलात, मग माईचा निर्णय विचारात घेतला. तुम्ही सरळ तिची समजूत घालून तिला गृहीत धरून तिच्या वतीने दोघांचा निर्णय देऊन टाकला. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमचं मत तेच आमचं मत, प्रपंचातलं लक्ष कमी करतोय असं म्हणत दादाला ग्रीन सिग्नल दिला. पण नाना, माई त्यामुळेच आजारी पडली. तिला नाही झेपत आहे. एखादं जिवंत झाड तोडावं तसं तुटणार आहे घर, आणि मुळं तिची दुखावली जाणार आहेत. नव्या ठिकाणी नाही रुजणार होती. ती गप्प बसेल, झुरेल आणि काहीतरी काय बोलतोस वेळेसारखं? असं काही होणार नाही. आणि हे बघ, मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी कधी आई बापांना ठेवावा लागतोच काळजावर दगड. पण तिचं काही चिडून सुखाची फुलं वेचणाऱ्यांपैकी नाही होत आम्ही नाना. आम्ही तुमचीच मुलं आहोत, तुमच्याच मुशीत घडलेली. तुम्ही एका शब्दाने जरी दादाला म्हटलं असतं ना की वाटलं होतं मला, पण आता नाही जमत आहे ते, तर दादाने तिथल्या तिथे सगळं कॅन्सल केलं असतं. आताही करेल. हे बघ, पण तू असा विचार करून बघ की हे कधी ना कधी घडणारच आहे ना. हा, आता आम्हाला थोडासा त्रास होईल, पण अरे अटळ आहे हे. नाही ना, निदान ती वेळ लांबू तरी शकतोच ना आपण. आणि हे घर मोडकळीला आलं असतं, इथे राहणं रिस्की झालं असतं तर मी नसतं म्हटलं. पण तसं नसताना माईवर प्रहार करून काय मिळवणार आहोत आम्ही, आणि तेही तिच्या वयाच्या या टप्प्यावर. तिच्या मनाची तयारी नाहीये ना, आणि ती होणारही नाहीये हे माहितीये मला. तुम्ही सगळं आयुष्य जोडीने एकमेकांना सांभाळून समजून घेत घालवलं, आणि आता एकदम तिला फरफटत नेताय स्वतः बरोबर. बस, कळलं रे बाबा, कळलं, सगळं कळलं. प्रपंचातलं लक्ष काढून घ्यायचंय हे तत्व धरून मारे झेंडा घेऊन निघालो होतो मी, पण त्या नादामध्ये आयुष्यभर माझी साथ करणारा मागे पडलाय, अडखळलाय. त्याला या झेंड्याच्या मागे नाही यायचंय हे विचारातच घेतलं नाही. संजीवनीच्या मनाची पर्वाच केली नाही मी. लादला माझा निर्णय तिच्यावर लादला मी. जागे केलंस तुम्हाला. आयुष्यभर जे जपलं ते पायदळी तुडवायला निघालो होतो मी. बबड्या, प्राऊड ऑफ यू. सगळं सगळं कळत होतं मला, पण माझंच म्हणणं लादत राहिलो मी तुझ्यावर. खूप खूप कोंडमारा केला मी तुझा. तू म्हणाली होतीस हे घर ठणठणीत आहे, हसत खेळत आहे, हे तोडणं म्हणजे जिवंत झाड तोडण्यासारखं आहे. पण मी दुर्लक्ष केलं तुझ्या बोलण्याकडे. हे घर माझ्यापेक्षा तुझं जास्त आहे हे मी विसरूनच गेलो होतो. या घराच्या कणाकणामध्ये तुझा जीव गुंतलेला आहे, पण मी मात्र परवाच केली नाही तू किती दुखावली जाशील याची. इतकी वर्ष आपण एकमेकांना सांभाळलं, पण या अवघड वेळी मात्र मी तुला एकटं टाकलं ना, आणि म्हणून आजारी पडलीस तू. कळत होतं ग मला, पण दूर पळत होतो त्या कळण्यापासून. पण नाही, आता नाही. आता मी नाही आग्रह धरणार आहे या रिडेव्हलपमेंटचा. सांगून टाकतो मुलांना.
फाईल कसली? तुमच्या सह्या हव्यात त्याच्यावर, परवानगीच्या. अमितने आणून दिले. गुड. तर वेगळं सांगायची गरज नाही. मी सह्या केल्या नाही की आपोआप कळेल त्यांना. आदित्यने भानावर आणलं मला. केवढा अन्याय करत होतो मी तुझ्यावर. काय रे अमित, काय शोधतोय? ती फाईल कुठे गेली ग, त्या सुरेश रावने दिलेली? कसली म्हणजे कुठल्या रंगाची होती? अगं ती नाही का, अरे हा आठवलं. मी त्या नानामाईंच्या खोलीत ठेवली ना ती. बरोबर, नानांच्या सह्या हव्या होत्या का त्याच्यावर काही. अरे हे काय आहे? काय झालं? विजय, अगं हे सगळे आयकॉन्स कोणी हलवून ठेवलेत आणि माझे काही महत्वाचे फोल्डर्स होते ते कुठे आहेत? तुझं लक्ष नसतं का ग? पल्लव, काय झालं बाबा? इकडे मला सांग, हे हे कोणी हलवून ठेवलं? हा, आणि माझे महत्वाचे फोल्डर्स होते ते कुठे आहेत? अहो ते काय, सगळ्यांचा मिळून मी एकच फोल्डर तयार केला, बाबा नावाचा. तुम्ही किती पसारा मांडला होता. आता तो फोल्डर सुद्धा आतमध्ये टाका. डेस्कटॉपवर गर्दी झाली की लॅपटॉप स्लो चालतो. हो, आता तू शिकवणार आहेस मला? आणि असला हा भयंकर स्क्रीन सेव्हर कशाला लावलायस तू? हा बाबा सॉरी. बस, मला काही एक्सप्लेनेशन नको आहे, कळलं? सगळं बदलून टाकतात म्हणून देत नाही तुला मी लॅपटॉप, कळलं? बाबा जाऊ मी? जा, हे पुन्हा असलं करायचं नाही आणि लक्षात ठेव. आहे ना सगळं तुझं? हो आहे. काय रे? दादा, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोल. दादा, मला वाटतं आपण हे रिडेव्हलपमेंटचं काम थांबवूया. पण का? का रे आदित्य, एकदम काय झालं? कारण या रिडेव्हलपमेंटच्या कल्पनेनेच माईने धसका घेतलाय. तिच्या आजाराचं तेच कारण आहे. तिच्या डोळ्यांसमोर तिचं हे घर दाखवत नाहीये. ती मुकाट्याने चालते नानांबरोबर, पण दादा आता तिला सहन होत नाहीये ते सगळं. दादा, काय करणार होतो यार मी? माई आजारी पडेपर्यंत नाही, ती आजारी पडली तरी मला कळलं नाही रे. इतकं कसं रे? मी आईचं मन खूप खोलवर दुखावतोय मी. या ऍड एजन्सीच्या नादात वाहवत गेलो. दादा, आदित्य, तू वाचवलंस मला. विजया, कसं कळलं नाही का आपल्याला? होतं ना असं दादा. कधी कधी सगळं दिसत असतं पण कळत नाही, आणि कधी कधी खोल कुठेतरी कळत असतं पण
पण वळत नाही. तुला कळत होतं ना मी चुकतो. मग का नाही माझा हात धरून मला खडसावलंस? का नाही मला सांगितलंस की दादा तू तू चुकतोयस? का गप्प बसलास आधी तू? काय गप्प असते बघ. पल्लवनी डेस्कटॉपचा स्क्रीनसेवर बदलला तर केवढा भडकलो मी. आणि इथे नानाबाईंचं हे रुजलेलं आयुष्य चुकताना निघालो तुम्ही. थँक्स. थँक्स, तू वाचवलंस मला. मी नानाबाईंशी बोलतो आत्ता लगेच, त्याशिवाय मला मला नाही चैन पडणार. अहो काय झालं? नाही ग, नाही संजीवनी, यावेळी ना मी मुळातच गडबड केली सगळी. पण झालंय काय? नाही ग, मुलांनी असे मस्त भरारी घेण्यासाठी उघडलेले पसरलेले पंख आपल्यामुळे मिटून घ्यावेत ही जाणीवच खूप त्रासदायक आहे ग. माझ्यामुळे तुमची मनस्थिती द्विधा झाली ना? नाही नाही नाही, तुझा काही दोष नाहीये. 2 पिढ्यांमधलं अंतरही नाहीये. काळ 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 पुढे सरकतच असतो ग. मला ना ते जैन तत्ववेत्याचं प्रसिद्ध वचन आठवतंय आता. एकाच नदीत तुम्ही दुसऱ्यांदा पाय ठेवू शकत नाही, कारण तुम्ही पहिल्यांदा पाय ठेवता तेव्हाची नदी म्हणजे तेव्हाचं पाणी तुम्ही दुसऱ्यांदा पाय ठेवता तेव्हा पुढे निघून गेलेलं असतं. आपण त्या गेलेल्या पाण्याची, गेलेल्या काळाची अपेक्षा करतो. मुलांच्या पायांखाली आज नवीन पाणी आहे. मी आज कुठल्या पाण्यात उभा आहे माझं मलाच कळत नाही. तुझा हात सोडून पुढे निघालो होतो मी, पण आज तुझ्याच हाताचा आधार हवाय मला. बाई, का नाही सांगितलंस अधिकाऱ्यांनी की आम्ही, मला हे प्रपोजल नकोय? का स्वतःला त्रास करून घेतलास? माहितीये माई, आमच्या सुखासाठी तू काही करशील, पण मग आम्ही काहीच करायचं नाही का? सतत तुमच्याकडनं घेतच राहायचं का? नाना म्हणतात ना ती विद्यांची कविता, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. बाई, घेणाऱ्याने एक दिवस देणारे हात व्हायचं असतं, आणि तो क्षण, तो दिवस अचूक ओळखायचा असतो. घेणाऱ्याला जे हवंय ते त्या क्षणी दिलं तर दोघांनाही समाधान मिळतं. तो क्षण चुकला की स्वर्ग ओतूनही काही उपयोग होत नाही ग बाई. माझा तो क्षण चुकणार होता. माई, हे घर, इथलं अंगण, आजूबाजूचं झाड, ही देसाईवाडी, तुझ्या अंगावर पांघरलेली शाल आहे ना ग, तीच शाल मी काढून घेणार होतो.
माझी माझी ऍड एजन्सी काढण्याच्या नादात वाहवत चाललो होतो. पण पण आदित्यने भानावर आणलं मला. माय हे प्रपोजल कॅन्सल. नाही रे माझ्या सोन्या, तुझ्यासारखीच मी चुकत होते. अरे तुझ्या सुखापुढे, तुझ्या प्रगतीपुढे या घरातल्या आठवणी जास्त महत्वाच्या आहेत का माझ्यासाठी? माझं मन कोमेजून मी आजारी पडले आणि त्यासाठी स्वतःच्या सुखावर पाणी सोडणारी माझी लेकरं. अजून काय हवंय मला बाळा? मी कुठेही राहायला तयार आहे बाळा. जिथे माझी लेकरं तिथेच माझं गोकुळ. खरं सांगते बाळा, नव्या घरात नव्या आठवणी तयार होतील. नानांनी सह्या केल्यात ह्या पेपर्सवर. आम्ही कुठेही राहायला तयार होतो मनापासून. नाही बाई, म्हणालो ना मी, हे प्रपोजल कॅन्सल. हे प्रपोजल कॅन्सल. खूप वाईट वाटतंय रे अमित. वाईट तर वाटतच आहे विजया, पण ना खूप हलकं वाटतंय. सगळं करत होतो मी, स्वतःची स्वप्न रंगवत होतो, पण काहीतरी मिसिंग होतं विजया. आज कळलं मला काय मिसिंग होतं ते. माईची ऊब. आईची ऊब मिसिंग होती विजया. पण आता खूप हलकं वाटतंय. आणि तुझे स्वप्न, त्यांचं काय अमित? बँकेकडून तुझं काम नाही होतंय. विजया, नानामाईंच्या मनाविरुद्ध जाऊन आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकलं असतं का ग? आणि जरी झालंही असतं तरी तुला आवडलं असतं का ते?
उलट आपण आपलं नशीब समजायचं की आदित्यने आपल्याला वेळेवर जागं केलं ग. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला कळलं असतं तर आयुष्यभर आयुष्यभर जळत राहिलो असतो आपण. आणि पुढे जाऊन आपल्याला कळलं असतंच की का. आणि माझ्या स्वप्नांचं काय करूया ना आपण काहीतरी. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मी कायम तुझ्या बरोबर आहे आम्ही. आणि ना तू म्हणतोयस ते खरं आहे. नंतर जर आपल्याला कळलं असतं ना तर खूप त्रास झाला असता. आदित्यने वाचवलं आपल्याला. पण खरं सांगू का मी मला ना मला तुला खूप आनंदी पाहायचंय रे. मला ना तुझी स्वप्न पूर्ण होताना पाहायचंय आम्ही. आणि आणि तुला सांगू का त्यासाठी ना कितीही कष्ट करण्याची तयारी आहे माझी. विजया, हा तुझा पाठिंबा आहे ना, ही ताकद आहे माझी. बघ तू एक दिवस ना आपली स्वतःची ऍड एजन्सी असणार. हो ना मी नक्की.